डिअर स्टुडंट, आता आपण या व्हिडिओमध्ये पुढचा जो टॉपिक आहे पहिल्या चॅप्टरमधला सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन यामधला डिफरन्स पाहिला होता. असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय? दॅट इज विदाउट फ्युजन ऑफ गॅमेट्स. In asexual that is the sexual reproduction, it is takes place by the fusion of two gametes, that is male gamete and the female gamete, and it is start when there is the vegetative phase is end. जेव्हा vegetative phase end होते त्याच्यानंतर जी phase start होते त्याला आपण sexual reproduction म्हणतो. It is mostly occur in the higher plant. कोणामध्ये पाहायला मिळते हे आपल्याला? हायर प्लांट मध्ये. फॉर एक्झाम्पल दॅट इज द अँजिओस्पर्मिक प्लांट. दे आर द फ्लावरिंग प्लांट आणि त्यांच्यामध्ये आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन हे पाहायला मिळते. आता आपण मागच्या वर्षी पाहिलं होतं की लाईफ सायकल ऑफ द प्लांट दे कॅन कम्प्लीट देअर लाईफ सायकल बाय द अल्टरनेशन ऑफ जनरेशन. अल्टरनेशन ऑफ जनरेशन म्हणजे काय? द प्लांट दे कॅन कम्प्लीट देअर लाईफ सायकल इंटू टू फेजेस. दॅट इज फर्स्ट फेज इज नोन ॲज द sporophyte phase and second phase that is known as the gametophytic phase. अशा या दोन फेजेस मध्ये प्लांट हे आपली लाईफ सायकल कंप्लीट करत असतात. त्यामधली पहिली फेज दॅट इज नोन ॲज द स्पोरोफायटिक फेज, then it undergo that is gametophytic phase. Again there is formation of gametes, they can unite together to fuse. There is formation of zygote, then embryogenesis and again there is the sporophytic phase. या फेजला म्हणजे या दोन फेज मध्ये ते त्यांची लाईफ सायकल कंप्लीट करतात, त्याला अल्टरनेशन ऑफ जनरेशन म्हणतो. आता या स्पोरोफायटिक फेज मधली जी इनिशियल स्टेज आहे, मोस्टली हा क्वेश्चन तुम्हाला एमसीक्यूज मध्ये विचारतात, विच इज द इनिशियल सेल ऑफ द स्पोरोफाइट फेज and which is the initial cell of the gametophytic phase. In the sporophytic phase the initial cell is a zygote which is the diploid one, that is they are the 2n number of chromosome are present, while in the gametophytic phase there are the two types of gametes are present, that is one is the microspore and second is megaspore, and both are the haploid one. अशी ही हॅप्लॉइड डिप्लॉइड अल्टरनेशनली त्यांच्यामध्ये ऑकर होते अँड दे कॅन कंप्लीट देअर लाईफ सायकल. आता ही लाईफ सायकल जी आहे ही कोणत्या फेज मध्ये किंवा या फेज मधून आपल्याला जे रिप्रोडक्शन पाहायला मिळते त्याला आपण म्हणतो that is known as the sexual reproduction. And the most important organ of the sexual reproducing organ present in the higher plant, that organ is known as the flower. It is the organ of sexual reproducing plant. Now what is sexual reproduction? Sexual reproduction means when the reproduction is takes place by the fusion of two gametes. It is very complex process. In the higher plant mostly this is found. Higher plant मध्ये आपल्याला sexual reproduction पाहायला मिळते. Sexual reproduction होत असताना प्लांट ही त्यांची लाईफ सायकल किती फेजेस मध्ये कंप्लीट करतात? दोन फेजेस मध्ये, स्पोरोफायटिक आणि गॅमेटोफायटिक. स्पोरोफायटिक मधली इनिशियल सेल कोणची आहे? झायगोट. आणि गॅमेटोफायटिक मधली इनिशियल सेल कोणची आहे? मायक्रोस्पोर. इट इज ऑल्सो नोन ॲज द मेल स्पोर अँड द मेगास्पोर दॅट इज नोन ॲज द female spore are present, and which is the sexual reproducing organ, that is the flower. आता आपण ऍक्च्युअल प्रोसेस कशी आहे हे स्टार्ट करण्याआधी आपण जनरल स्ट्रक्चर पाहणार आहोत. द जनरल स्ट्रक्चर ऑफ फ्लावर. फ्लावरचं आपल्याला एक जनरल स्ट्रक्चर पाहायचं आहे किंवा हाऊ मेनी व्होल्स विच आर द ऑर्गन्स प्रेझेंट इन द फ्लावर विच आर इन्व्हॉल्व इन द सेक्शुअल रिप्रोडक्शन. ऍक्च्युअल प्रोसेस जी आहे सेक्शुअल रिप्रोडक्शनची ही स्टार्ट करण्याच्या आधी आपण तो जो ऑर्गन आहे ज्याच्या जो सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये इन्व्हॉल्व होतो दॅट इज नोन ॲज द फ्लावर, त्याचं एक टिपिकल स्ट्रक्चर आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे.
When we observe the structure of typical flower, it consists of 4 whorls. किती whorls असतात यामध्ये? 4 whorls हे present असतात. They are consist of 4 whorls, and these 4 whorls on which they are the 2 are the accessory whorls and 2 are the essential whorls are present, in which the 2 are, that is accessory whorls, and 2 are the essential whorls are present. These are the 4 whorls, out of which 2 are the accessory whorl and 2 are the essential whorls are present. First of all, we are seeing, पहिले आपण accessory whorl पाहू. These accessory whorls, they are of 2 type. That is, first one is known as the calyx, and second one, that is known as the corolla. These are the 2 accessory whorls are present. The calyx is individual member, we are called as the sepals, while the individual member of corolla is called as the, that is petals. These are the green in color, these are the bright in color. They are involved in photosynthesis, while they are involved in the to attract the pollen insect or pollination साठी लागणारे जे insect आहे त्यांना attract करण्यासाठी हे bright color मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. How many whorls? 4 whorls, out of which 2 are the accessory. That accessory whorls we are called, that is 2 type, calyx and corolla. Calyx च्या individual member ला आपण sepal म्हणतो. त्याचबरोबर corolla, it is its individual member, we are called as the petals. They are not involved in the sexual reproduction, but they are assist with the flower for its, that is, different function. आता यामधले महत्त्वाचे जे आहेत, that is known as the essential whorls, and these essential whorls, they are involved in the sexual reproduction, out of which the first essential whorl is known as the androecium, while the second essential whorl is known as the gynoecium. These are the 2 essential whorls which are involved in the, that is, sexual reproduction. Androecium, it is known as the male reproductive whorl, while the gynoecium is known as the female reproductive whorls are present. These are the 2 whorls which are involved in the sexual reproduction. आता these androecium, its individual member is called as the stamen. याच्या इंडिव्हिज्युअल मेंबरला काय म्हणतो आपण? स्टेमन म्हणतो. तर गायनोएशियमच्या इंडिव्हिज्युअल मेंबरला वी आर कॉल्ड ॲज द कार्पेल. त्याला काय म्हणतो आपण? कार्पेल म्हणतो. अँड्रोएशियम हा मेल रिप्रोडक्टिव्ह होल आहे, त्याच्या इंडिव्हिज्युअल मेंबरला स्टेमन म्हणतो. तर गायनोएशियमच्या इंडिव्हिज्युअल मेंबरला आपण कार्पेल म्हणतो. आता ह्या अँड्रोएशियम मधला इंडिव्हिज्युअल मेंबर स्टेमन, इट इज फॉर्म बाय द 3 स्ट्रक्चर. किती स्ट्रक्चरनी तयार होतो हा? 3 स्ट्रक्चरनी. फर्स्ट वन, that is known as the anther. Second one, that is known as the filament. And third one, that is known as the connective. It is formed by the 3 structure. First is anther. Second is filament. And third one, which can connect the filament to the anther, किंवा anther हा फिलामेंटला कनेक्ट होतो by a connective. या 3 स्ट्रक्चरनी स्टेमन हा तयार होतो, which is the individual member of androecium, and they are involved in the sexual reproduction. While gynoecium, it is the female reproductive whole. Its individual member is known as the carpel. It is also formed by the 3 structure. That is, first one is known as the stigma. Then second one is the style. And third and most important, that is known as the ovary. These are the 3 structure by which there is the carpel is formed. First one, that is known as the stigma. Second one is the style. And third one is the ovary.
These are the three structure by which carpel are formed, which is the individual member of gynoecium. कोणाचा individual member आहे तो gynoecium चा. आता या व्हिडिओ मध्ये आपण फक्त कशाची स्टडी करणार आहे, अँड्रोएशियम ची. त्याही अँड्रोएशियम मध्ये फक्त आपण पाहणार आहे that is the structure of anther. Anther, it is the fertile part of the stamen, while filament it is connect the anther with the help of connective. This connective is the sterile part. हा part कसा आहे, sterile आहे, means it not involved in the sexual reproduction. हा reproduction मध्ये involve होत नाही. अशा या तीन पार्टनी हा स्टेमन बनतो आणि त्यापैकी आपल्याला फक्त कोणाचं स्ट्रक्चर पाहायचं आहे, अँथरचं स्ट्रक्चर आपल्याला डिटेल मध्ये स्टडी करायचं आहे. दॅट इज they are also we are the seeing. Now we are seeing that is the structure of androecium. Androecium, it is the male reproductive pole and they are that is made up of its individual member we are called as the stamen, and stamen it is formed by the three structure anther, filament and connective. आता हा जो अँड्रोएशियम आहे किंवा अँथर, हा अँड्रोएशियम जो अँथरनी बनलेला म्हणजे त्यामधला एक पार्ट आहे अँथर आणि त्याचा म्हणजे या तीन भागांनी बनलेला आहे अँथर, फिलामेंट आणि स्टेमन. आपल्याला इथे तुम्हाला डिटेल स्टडी करायची आहे, दॅट इज द टीयर्स ऑफ अँथर. व्हेन वी ऑब्झर्व द स्ट्रक्चर ऑर द मॅच्युअर अँथर किंवा आपण अँजिओस्पर्मिक प्लांट जेव्हा ऑब्झर्व करतो तेव्हा या अँड्रोएशियम मध्ये when we observe the structure externally it is consist of bilobe. किती लोब असतात यामध्ये, दोन लोब असतात. that is it is the bilobe structure. that is first of all tears of anther. कशाचं स्ट्रक्चर पाहणार आहे आपण, अँथरचं स्ट्रक्चर पाहणार आहे. त्याची जनरल आयडिया जर आपल्याला पाहिजे असेल तर अँथर हा कसा असतो, टू लोब अँथर विल बी प्रेझेंट इन द अँजिओस्पर्मिक प्लांट. अँजिओस्पर्मिक प्लांट म्हणजे फ्लॉवरिंग प्लांट जे आहे त्यांच्यामधला अँथर हा टू लोब असतो. देअरफॉर these two lobe anther is called as the diathecus. याला काय म्हणतात, diathecus anther are present in the that is angiospermic plant. किंवा अँथर मध्ये दोन लोब असतात. each lobe consists of that is the two chamber. प्रत्येक चेंबर मध्ये हे किती लोब असतात, प्रत्येक लोब मध्ये किती चेंबर असतात, दोन असतात. and that chamber we are called as the microsporangia. means two lobe anther they are consist of, एकामध्ये दोन म्हणून दोनांमध्ये किती असतात, चार असतात. that is they are having the four chamber are present. therefore these anther is called as the tetralocular. किती लोब असतात, त्यामध्ये चार चेंबर असतात, दोन लोब असतात आणि प्रत्येक लोब मध्ये दोन चेंबर असतात. मीन्स दे आर हॅव्हिंग द फोर चेंबर इन द अँथर. देअरफॉर दिस अँथर इज कॉल्ड ॲज द tetralocular. and these locule they are commonly known as the microsporangia, or it is also called as the pollen sac. यालाच आपण काय म्हणतो, pollen sac असं म्हणतो. when we observe the that is the anther in the angiospermic plant it is the bilobe, therefore it is called as the diathecus anther. while each lobe consists of that is the four chamber are present, therefore it is called as tetralocular, and that chamber we are commonly called as the microsporangia. then these anther they are that is connected with the filament with the help of that is the connective, and these connective they are the that is generally we are seen. आता आपण वर तेव्हा डायग्राम बघितली होती त्यामध्ये पाहिलं होतं the each anther they are the bilobe. हे दोन लोब आहे आणि त्याच बरोबर they are having the filament, आणि ही जी फिलामेंट आहे ह्या अँथरला कनेक्ट होते कशाच्या सहाय्याने, कनेक्टिव्हच्या सहाय्याने. दिस इज द स्ट्रक्चर और दिस स्ट्रक्चर वी आर कॉमनली कॉल्ड ॲज द स्टेमन. किती भागांनी बनलेली आहे, अँथर, देन फिलामेंट
भागांनी ही बनलेली असते, त्याला स्टेमन म्हणतो. असा हा अँथर बायलोब असतो, डायथिकस म्हणतो. 4 चेंबर असतात, त्यामुळे त्याला टेट्रालॉक्युलर म्हणतो. प्रत्येक लॉक्युलला वी आर कॉल्ड ॲज द मायक्रोस्पोरॅन्जिया. आता ॲक्च्युअली आपल्याला टीएस ऑफ अँथर बघायचं आहे. इथे मी डायग्राम तुम्हाला ड्रॉ करून दिलेली आहे. आता हाऊ द स्ट्रक्चर ऑफ टीएस किंवा टीएस ऑफ अँथर हा आपल्याला एक्सप्लेन करायचा आहे. When we observe the TS of anther, each anther its wall is made up of, that is the 4 layer. किती लेयरनी बनलेली असते? 4 लेयरनी ही anther wall बनलेली असते. Anther wall is made up of 4 layer. आता आपल्याला याचं स्ट्रक्चर पाहायचं आहे. First layer in the anther wall, it is known as the epidermis. पहिली लेयर कोणची आहे? anther wall ची epidermis. And this epidermis, it is the single layer of cells and which is the outer membrane or outer layer of the anther wall. anther wall ची जी बाहेरची लेयर असते त्या लेयरला आपण इपिडर्मिस म्हणतो. इट इज द आउटर लेयर. And what is the function of these epidermis? The function of epidermis is they are the protective in function. ज्यातले सर्व भाग आहेत त्यांना प्रोटेक्ट करण्याचं काम ही इपिडर्मिस करत असते. सिंगल लेयर असते आणि दे आर हॅव्हिंग द फ्लॅटन्ड सेल. त्यांच्यामध्ये ज्या सेल असतात त्या कोणत्या असतात? फ्लॅटन्ड सेल्स आर प्रेझेंट. दिस इज द फर्स्ट लेयर epidermis, which is the outer layer of anther wall, which is made up of flattened cell and they are the protective in function. While the second layer of anther wall, it is known as the endothecium. सेकंड लेयर कोणची आहे याच्यामधली? एंडोथेशियम. द anther wall, its second layer is known as the endothecium. Below the epidermis, epidermisच्या खालची जी लेयर आहे ही झाली बाहेरची लेयर epidermis. त्याच्या खाली the single layer of cells which is having the radially elongated cells. कोणत्या सेल्स असतात? रेडियली इलॉंगेटेड. बाहेरच्या एपिडर्मिस मध्ये फ्लॅटन्ड सेल असतात, यामध्ये रेडियली इलॉंगेटेड सेल्स आर प्रेझेंट which is below the epidermis and that layer we are called as the endothecium. They are also having the fibrous thickening. यांच्यामध्ये काय असते? fibrous thickening आहे which is present below the epidermis. It is the second layer known as the endothecium. Then third layer is known as the middle layer. It is the third layer of the anther wall. Anther wall मधली जी third layer आहे that is known as the middle layer. Below the endothecium, endothecium च्या खाली there is the 2 to 3 layer of cells are present which is forms the layer known as the middle layer. जी green color मध्ये मी इथे दाखवलेली आहे that layer is called as the middle layer which is formed by the parenchyma cells. कोणत्या cells असतात यामध्ये? Parenchyma cells are present which is 2 to 3 layer of cells and these middle layer at the maturity of anther, जेव्हा anther हा mature होतो, this middle layer is degenerate. ही middle layer काय होऊन जाते? Degenerate होते. Due to degeneration of this middle layer, these two microsporangia they are merged together and they can form only one chamber. एकच chamber तिथे तयार होतो किंवा एकच microsporangia तिथे तयार होतो. This is the third layer which is known as the middle layer. यामध्ये किती layer cells असतात? 2 to 3 layer. कोणत्या cells असतात यामध्ये? Parenchyma cell. And these middle layer at the
मॅच्युरिटी ऑफ अँथर इट विल बी डिजनरेट. ही डिजनरेट होऊन जाते, तिथे राहत नाही असेल, दे कॅन बी दॅट इज द डिजनरेट किंवा तिथून निघून जातात. आणि फोर्थ आणि लास्ट लेयर ऑफ अँथर वॉल इट इज द व्हेरी इम्पॉर्टंट दॅट इज नोन ॲज द टॅपेटम. इट इज द लास्ट लेयर ऑफ द सेल वॉल. ही जी मी रेड कलर मध्ये दाखवलेली आहे, इट इज द इनरमोस्ट लेयर ऑफ द अँथर वॉल which is enclose the sporogenous tissue. कोणाला enclose करते? Sporogenous tissue ला. And this tapetum it is the nutritive layer. कशी लेयर आहे ही? न्यूट्रिटिव्ह लेयर आहे. दे कॅन प्रोव्हाइड द नरिशमेंट टू द डेव्हलपिंग स्पोरोजिनस टिश्यू. आता हे जे स्पोरोजिनस टिश्यू आहे इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द मायक्रोस्पोअर मदर सेल. यालाच काय म्हणतात? मायक्रोस्पोअर मदर सेल, दॅट इज द MMC. Microspore mother cell which can undergo that is the meiosis and to forms the haploid microspore. ते काय तयार करतात? मायक्रोस्पोअर तयार करतात. केव्हा? ॲट द मॅच्युरिटी ऑफ अँथर. जेव्हा अँथर मॅच्युअर होतो दिस स्पोरोजिनस टिश्यू अंडरगो मियोसिस. यालाच आपण काय म्हणतो? मायक्रोस्पोअर मदर सेल. In short, we are called as the MMC, microspore mother cell. The last and the fourth innermost layer is known as the tapetum, which is the nutritive layer. कशी आहे ही? Nutritive layer आहे and which can provide the nutrition to the developing that is the sporogenous tissue, which can enclose this sporogenous tissue and during the at maturity किंवा जेव्हा ग्रोथ होते अँथरची तेव्हा ह्या मायक्रोस्पोअर मदर सेल किंवा स्पोरोजिनस टिश्यू दे आर अंडरगो मियोसिस. कशामध्ये जातात ह्या? मियोसिस मध्ये. and they can forms the tetrad of pollen grain. Tetrad pollen grain are formed during the maturity. In this way, these TS of anther they are consist of 4 layer. First is outermost layer is epidermis. Then below this epidermis is protective in function. While second below epidermis, the second layer in the anther wall is the endothecium. While in the mid, that is the below endothecium, 2 to 3 layer of parenchyma cells they can forms the layer known as the middle layer. This middle layer is degenerate after the that is formation or maturation of the anther, and last and the innermost layer of the anther wall it is known as the tapetum, which is nutritive in function. They can provide the nourishment to the developing microspore or the pollen grain. These tapetum they can enclose or surrounded the sporogenous tissue. This sporogenous tissue is also called as the microspore mother cell. At the maturity they are undergo meiosis to forms the tetrad of pollen grain are formed. In this way, आता तुम्हाला परीक्षेमध्ये याचं एक तर स्ट्रक्चर विचारतात, टोटल 4 मार्काला वगैरे लॉंग क्वेश्चन असतो, किंवा ही डायग्राम 3 मार्काला विचारतात. यानंतर स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन आणि त्याचबरोबर डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट इट विल बी सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.